सामना रायगड वर्सेस कत्तरवाडी. रायगड संघाने जिंकण्यासाठी 40 धावांचे आव्हान ठेवले आणि 40 धावांचे आव्हान घेऊन मैदानात ओपनिंग जोडले ती कातकर संघाकडून सुयोग व समीर. त्यासाठी सुयोग दरम्यान संघाचे पहिले वैयक्तिक पहिले षटकाचे यशचा पहिला चेंडू आणि चांगला चेंडू यशला कट केलाय. एक धाव घेण्यात यशस्वी आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वी करते सुयोग व समीर आणि धाव संख्या संघाची 2 बाद 2. सुयोग याने लक्ष सुद्धा कठीण 40 धावांचे आव्हान ठेवले ते 3 षटकांमध्ये राहुलवाडी संघाने. पुन्हा तयार राहुलवाडीकडून यश पंचाच्या डाव्या बाजूला गोळी करण्यात तयार आहेत ते आणि चांगला चेंडू आणि लेफ्ट साईडला कटवला येतो आणि हा झेल असे उत्कृष्ट झेल गेला येतो राहुल खेळून आणि बसलेला पहिला धक्का सुयोग यांना आणि सुयोग तंबूत पहिला धक्का बसला तो कातकोडे संघाला. सुयोगाने अतिशय उत्कृष्ट फटका मारला होतो पण लेफ्ट साईडला तेवढाच चांगला झेल टिपला आहे तो राहुल संघाचे खेळून राहुल यांनी अतिशय उत्कृष्ट झेल टिपला तो लेफ्ट साईडला आणि यश यांनी आपल्या संघाला पहिला बळी मिळून दिला तो सुयोग यांच्या रूपात. आणि सुयोगची जागा घेण्यासाठी न्यू बॅट्समन रितेश यश चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. दुसऱ्या चेंडूवर बळी मिळवतो आपल्या संघासाठी. तेव्हा पुन्हा यश तयार आणि ऑफ साईडला कट केला तो एक धाव घेण्यास यशस्वी आणि एका धाव समाधान म्हणाले ते रितेश यांना. धाव संख्या 3 1 बाद 3. दरम्यान यश पुन्हा तयार. आता स्ट्राईक मध्ये प्रथमात पहिल्यांदा समीर यांना पुन्हा तयार यश थोडेसे रन घेऊन पंचांच्या डाव्या बाजूनं आणि तेवढा जाफेला कट केला तो ग्राउंड शॉट मारला तो एक धावणे यशस्वी आणि तेवढं त्याला क्षेत्रसिंग केले ते राहुल खेळून परंतु 2 धाव घेण्यासाठी समीर व रितेश आणि धाव संघाची 5 1 बाद 5 हाणामारी करूनच चर्चा केली पाहिजे दोन्ही खेळाडूंना. लक्ष कठीण 18 चेंडू 40 धावा. पुन्हा एकदा तयार चांगला चेंडू ऑफसाईडला कट केलाय आणि तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण परंतु एक धाव यशस्वी आणि धाव संख्येत बाद. धाव संख्येत एका धाव्याने 6 यश. आता स्ट्राईक मध्ये रितेश यांना यश मला वाटतं यश यांचा लास्ट अखेरचा पुढचा चेंडू असणार. पुन्हा तयार यश रितेश यांसाठी आणि अतिशय तेवढाच उंच फटका तो रितेश यांनी फिल्डर आणि आम्हाला वाटतं 4 धावा पंचांकडून 4 धावाचा इशारा आणि धाव संख्येत